नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नावावर खरं तर आता जो चर्चा जी आहे ही चर्चा रंगू लागलेली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे द्यायचं की दिवा पाटील, यावर जर पाहायला गेलं तर प्रकल्पग्रस्तांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला खरं तर विरोध दर्शवलेला आहे। आपल्यासोबत प्रकल्पग्रस्त नेते प्रशांत ठाकूर आहेत, आमदार पनवेलचे। प्रशांतजी, काय सांगाल? एकूणच जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते यांनी नवी मुंबई विमानतळाला जर पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खरं तर विनंती केलेली आहे। मात्र पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांचा याला विरोध आहे। काय एकूणच सांगाल? नवी मुंबई विमानतळ असा तुम्ही ज्याचा उल्लेख करताय, हा विमानतळ पनवेल तालुक्यामधल्या 10 गावांच्या जागेमध्ये होतो। आता 10 गावांच्या सोबतीनं अन्य अनेक गावांच्या जमिनी तिथे जात आहेत। त्या 10 गावं ही विस्थापित होत आहेत। अशा वेळेला या गावांच्या जे प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील किंवा ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचे प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील, त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून गेल्या जवळपास 12-13 वर्षामध्ये सलगपणानं बैठका झालेल्या आहेत आणि त्याच्या आधी देखील या संदर्भातल्या चर्चा झाल्या। पण पनवेल तालुका असं म्हटलं की देशभरामध्ये खरं तर एखादं सामाजिक आंदोलन म्हटलं की ज्यांचं नाव पुढे येतं ते दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब। दिवा पाटील साहेबांनी सातत्यानं आयुष्यभर संघर्ष केला। त्यातून विशेषत्वानं नवी मुंबई प्रकल्प आहे, या नवी मुंबई प्रकल्प सिडकोच्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं सन्मानपूर्वक पुनर्वसन झालं पाहिजे, याच्यासाठी त्याग केला, अनेक लढे उभारले, प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी आयुष्यभर ते काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्मृती जागवल्या गेल्या पाहिजेत अशी त्यांच्या पश्चात सातत्यानं प्रकल्पग्रस्तांची भावना। आम्ही साऱ्या मंडळींनी पक्षाच्या सीमारेषा बाजूला टाकून सातत्यानं या विमानतळाच्या साठी आपापला वेळ दिलाय। अन्य कामं बाजूला टाकून त्या प्रकल्पग्रस्तांच्या साठी आम्ही सगळेच पक्षाचे नेते, मग ते इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, इथे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी असतील, या सगळ्यांनी मिळून याच्यासाठी वेळ दिलेला आहे आणि या सगळ्यांनी मिळून सातत्यानं प्रतिनिधित्व करत असताना, सिडकोच्या बरोबर चर्चा करत असताना या विमानतळाला दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं असा आम्ही सातत्यानं आग्रह धरलाय। पण दिवा पाटील साहेबांचा आदर्श मानून जर सर्वच पक्ष पुढे जात असतील तर मला वाटतं की या भावनेचा सरकारनं सन्मान केला पाहिजे। दिवा पाटील साहेबांनी लोकसभेची निवडणूक शिवसेनेच्या वतीनं लढलेली होती, त्यामुळे मला वाटतं की आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्या राजकारणाचा भाग येऊ शकतो। खरं तर त्यांच्या नावाला प्रकल्पग्रस्तांनी जिथे एकमुखानं संमती दिली होती, अशा वेळेला बाळासाहेब हे एक सगळ्यांच्यासाठीच एक आदर्शवत अशा पद्धतीचं नाव आहे। पण दिवा पाटील साहेब या तालुक्यातले तिथले भूमिपुत्र आहेत आणि पनवेल उरण तालुक्या हा महाराष्ट्राबाहेर माहिती झालाय तो दिवा पाटील साहेबांच्यामुळे माहिती झालेला आहे। महाराष्ट्राला 12.5% विकसित जमीन द्यायचं तत्व जे प्रस्थापित झालं ते दिवा पाटील साहेबांनी इथे जे आंदोलन केलं, इथं जो लढा उभारला त्यातून प्रस्थापित झालंय। त्यांच्या स्मृती चालवल्या जातील अशा पद्धतीचं आजच्या घडीला सिडकोनं काही उभं केलेलं नाही। एक ट्रेनिंग सेंटर सुरू होतं, ते ट्रेनिंग सेंटर सुद्धा दिवा पाटील साहेबांच्या नावाने सुरू असेल, आज बंद पडले। मी अध्यक्ष असताना मी हे ट्रेनिंग सेंटर चालू राहावं, विमानतळाच्या साठी येणारे जे प्रकल्प आहेत याचं प्रशिक्षण इथल्या प्रकल्पग्रस्तांना मिळण्याच्या साठी सर्व प्रकल्पग्रस्त 95 गावाच्या प्रकल्पग्रस्तांना हे ट्रेनिंग सेंटर चालू राहावं याच्यासाठी बैठका घेतल्या। पण त्या ILFS कडून आता अधिकारी मंडळी जे आहेत त्यांना अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये काही पूर्णत्वाला प्रकल्प नेता आलेला नाही। अशा वेळेला विमानतळ हा एक प्रकल्प आहे जो येणाऱ्या कालावधीमध्ये जगामध्ये चांगला ठरावा असं आमचं जर म्हणणं असेल तर इथे प्रकल्पग्रस्तांच्या ज्यांच्या भोवती या सगळ्या आशा केंद्रित झाल्या, प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व ज्यांनी कणखरपणाने केलं त्या दिवा पाटील साहेबांचंच नाव दिलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रह धरतो। तुम्ही म्हणालात की सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आहे की दिवा पाटलांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं। मात्र एकीकडे दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी आग्रह धरलेला आहे। तर शिवसेनेचे पनवेलमधले स्थानिक नेते तुमच्यासोबत आहेत का? नाही, असं आहे की या संदर्भातली ही चर्चा आता अलीकडच्या काळामध्ये सुरू झाली आहे।
एकनाथ शिंदे साहेब आता नगरविकास मंत्री आहेत आणि म्हणून त्यांनी मागणी केल्याचं आमच्याही कानावरती आलेलं आहे. अर्थात हे सगळं मीडियाच्या थ्रू सगळं कानावरती आलेलं आहे. मला खात्री आहे की दिवा पाटील साहेबांच्या नावाला ते विरोध करणार नाही. बरं, एकूण जर पाहायला गेलं तर सिडकोनं ज्यावेळेस नवी मुंबई ही उभारणी करण्यात आली त्यावेळेस सिडकोनं प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ज्या आहेत ह्या संपादित केल्या आणि ह्या जमिनी संपादित केल्यानंतर इथले स्थानिक भूमिपुत्र जे आहेत यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी दिबा पाटील यांनी जर पाहायला गेलं तर खूप मोठा जो आहे तो लढा त्या ठिकाणी उभारला होता. आणि आता महत्वाची बाब जर पाहायला गेली तर दिबा पाटील की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेमकं कुठलं नाव आता देण्यात येत आहे. एकूण जर पाहायला गेलं तर अशी देखील मागणी जी ती प्रकल्पग्रस्तांकडून होते आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव हे बऱ्याच प्रकल्पांना देण्यात आलेलं आहे, मात्र दिबा पाटील यांचं नाव कुठल्याही मोठ्या प्रकल्पाला देण्यात आलेलं नाही. आणि म्हणूनच आता प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची मागणी आहे की या ठिकाणी कुठलंही राजकारण करू नये आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यात यावं अशी मागणी जी आहे ही आता जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त एकूण जर पाहायला गेला तर आक्रमक झालेले देखील पाहायला मिळतात. मात्र हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे की नवी मुंबई विमानतळाला नेमकं नाव कुठलं देण्यात येतं, दिबा पाटील की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.